मित्र हो, तुम्हाला एक सोपा प्रश्न विचारतो. तुम्ही कधी मंदिरात गेलात आणि तिथे पुजाऱ्यांनी तुमच्या हातावर तीर्थ ठेवलं आणि ते तीर्थ तुम्ही प्यायलात आणि मनात एक वेगळीच शांतता जाणवली का हो? हे तुम्हाला नक्कीच जाणवलं असेल. पण कधी हा विचार केलाय का, की हे नुसतं पाणीच तर असतं, मग त्या पाण्यात असं काय बदलतं, की ते तीर्थ बनतं आणि त्यात एक दैवी अस्तित्व येतं? किंवा आणखी एक गोष्ट सांगतो. आपल्या संतांनी, महाराजांनी अनेक भक्तांना फक्त पाणी दिलं. नुसतं पाणी बरं का. कोणतं औषध नाही, कोणत्या गोळ्या नाहीत किंवा कोणतं इंजेक्शन देखील नाही. फक्त पाणी दिलं आणि या पाण्यानेच लोकं बरी झाली. त्यांचे आजार दूर गेले, त्यांची दुःख संपली. आता तुमच्यापैकी बरेच जण म्हणतील, की "अहो, ही अंधश्रद्धा आहे. पाण्याने कसं काय कोणी बरं होईल?" आणि काही जण म्हणतील, "श्रद्धा ही अनुभवण्याची गोष्ट आहे, तर्काची नाही." पण मित्रांनो, आज मी तुम्हाला जे सांगणार आहे, ते ऐकल्यावर तुम्ही चकित व्हाल. कारण श्रद्धा आणि विज्ञान या दोन्ही गोष्टी एकमेकांच्या विरोधात नाहीत, तर त्या एकमेकांना पूरक आहेत. आणि आज मी तुम्हाला हेच सिद्ध करून दाखवणार आहे. आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर ज्यामुळे तुमचा पाण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कायमचाच बदलेल. तुम्हाला कळेल की आपले संत, आपले महाराज ते जे काही करत होते, ते किती खोल, किती सत्य आणि किती शक्तिशाली होतं. मित्र हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण शेवटी मी तुम्हाला एक अशी सोपी कृती सांगणार आहे, जी तुम्ही आजपासूनच तुमच्या घरी करू शकता आणि ती तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकते. तर चला सुरुवात करूया. आपल्या संतांना हे रहस्य आधीच माहिती होतं. मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीत पाण्याला अत्यंत पवित्र मानलं गेलेलं आहे. गंगाजल असो, तीर्थ, अभिमंत्रित केलेलं जल असो, या सगळ्या गोष्टी हजारो वर्षांपासून चालत आलेल्या आहेत. पण कधी विचार केलाय का, की यामागे नुसती परंपरा नाही, तर एक अतिशय गहन ज्ञान देखील आहे? आपले संत असो, आपले सिद्ध पुरुष देखील असो, त्यांना एक गोष्ट पक्की माहिती होती. पाणी हे नुसतं H2O नसतं, तर पाणी एक माध्यम आहे. ते एक वाहक आहे. जसं विजेचा तार विजेला वाहून नेत असतो, तसंच पाणी भावनांना, मंत्रांच्या शक्तीला, विचारांच्या ऊर्जेला वाहून नेत असतं. म्हणूनच आपल्या संतांनी तीर्थ दिलं. म्हणूनच मंदिरात अभिषेक होतो. म्हणूनच गंगा जलाला इतकं महत्व आहे. आता तुम्ही म्हणाल, ठीक आहे, पण हे कसं शक्य आहे? तर आधी मी तुम्हाला या संतांच्या कार्याची काही अद्भुत उदाहरणं देतो. त्यानंतर आपण विज्ञानाकडे वळूया आणि बघूया की विज्ञान काय सांगतं. श्री स्वामी समर्थ आणि पाण्याचं रहस्य. मित्रांनो, अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाव ऐकलं की मनाला एक वेगळीच शांतता लाभते. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य ऐकलं की छातीतून एक हुंकार येतो, एक विश्वास जागा होतो. स्वामी समर्थांच्या काळापासून अनेक भक्तांनी एक गोष्ट अनुभवलेली आहे. ती म्हणजे जेव्हा कधी भक्तीने, श्रद्धेने स्वामींचं नामस्मरण करून पाणी चार्ज केलं जातं, तेव्हा त्या पाण्यात एक वेगळीच शक्ती निर्माण होत असते. ते पाणी नुसतंच पाणी राहत नाही, तर ते एक तीर्थ बनतं. ते एक औषध बनतं. गजानन महाराजांबद्दल बोलायचं तर गण गण गणात बोते हा त्यांचा मंत्र. मित्रांनो, हा नुसता शब्दांचा समूह नाही, तर या मंत्रात एक विशिष्ट कंपन, एक विशिष्ट व्हायब्रेशन आहे, एक विशिष्ट लय आहे. जेव्हा हा मंत्र उच्चारला जातो, तेव्हा त्यातून निघणाऱ्या ध्वनी लहरी वातावरणात पसरतात आणि जर त्यावेळी पाणी समोर असेल, तर त्या लहरी त्या पाण्यामध्ये शोषल्या जातात. आपल्या ऋषी मुनींना हे ज्ञान हजारो वर्षांपूर्वीच माहिती होतं. वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये, पुराणांमध्ये
पाण्याच्या या गुणधर्मांचा उल्लेख आहे. जलाभिषेक, जलशुद्धी, तीर्थप्रसाद या सगळ्या गोष्टी या ज्ञानावरच आधारित आहेत. पण आता मला सांगा, हे सगळं खरं आहे हे कसं सिद्ध होतं? फक्त श्रद्धेवर विश्वास ठेवायचा की यामागे काही पुरावा देखील आहे? मित्रांनो, इथेच गोष्ट रंजक होते. कारण या संतांच्या ज्ञानाला आता आधुनिक विज्ञानानेही दुजोरा दिलेला आहे. ते कसं? ते मी सांगतो. खऱ्या आयुष्यातल्या अनुभव कथा. मित्रांनो, आता मी तुम्हाला काही अशा कथा सांगतो ज्या ऐकून तुम्हाला जाणवेल की हे सगळं नुसतं बोलणं नाही, तर हे खरं आहे. हे खरं घडतं, हे खरं अनुभवलं देखील जातं. पहिली कथा, ज्याला डॉक्टरांनी सोडलं त्याला स्वामींनी तारलं. पुण्यामध्ये एक गृहस्थ राहायचे. नाव सांगत नाही, पण त्यांची गोष्ट अनेक स्वामी भक्तांना माहिती आहे. या गृहस्थांना एक गंभीर आजार जडला होता, किडनीचा. डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन करावं लागेल, पण यशस्वी होईलच याची खात्री नाही. त्या माणसाचं जग जणू काही उद्ध्वस्तच झालं. बायको रोज रडायची, मुलं घाबरलेली, घरात एक प्रकारची काळोखच पसरली. त्यांचे एक मित्र देखील होते. ते खूप मोठे स्वामी भक्त होते. ते म्हणाले, अरे एक काम कर, उद्यापासून रोज सकाळी स्वामींच्या फोटोसमोर एक तांब्याचा पेला ठेव, त्यात पाणी पण ठेव, स्वामी चरित्र सारामृत मधला एक अध्याय वाच आणि मग ते पाणी तीर्थ म्हणून पी. फक्त 21 दिवस तुला हे करायचंय. त्या गृहस्थांनी विचार केला, आता गमावण्यासारखं राहिलंय तरी काय, हे देखील करून बघूया. असा विचार करून ते हे करायला सुरुवात केले. पहिल्या दिवशी त्यांना काहीच जाणवलं नाही. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी काहीच नाही. पण 7व्या दिवसापासून त्यांना एक गोष्ट जाणवायला लागली. त्यांना झोप शांत लागायला लागलेली होती. एका आठवड्याभरात जी अस्वस्थता त्यांच्या मनात होती ती आता कमी व्हायला लागली. शरीरात एक वेगळाच हलकेपणा जाणवायला लागला. 21 दिवस पूर्ण झाले. ते पुन्हा डॉक्टरांकडे गेले. त्यांच्या विविध प्रकारच्या ज्या काही टेस्ट असतात त्या टेस्ट करण्यात आल्या आणि त्या टेस्ट पाहून, ते रिझल्ट आल्यावर टेस्ट पाहून डॉक्टर अगदी चकितच झाले. डॉक्टर म्हणाले, तुम्ही काय केलं हो? तुमच्या रिपोर्ट्समध्ये तर लक्षणीय सुधारणा दिसून येते. आता ऑपरेशनची आता तितकी गरज मला वाटत नाहीये. ते गृहस्थ हसले. त्यांचे डोळे जणू काही भरूनच आले. त्यांनी मनातल्या मनात स्वामींना नमस्कार केला. आता तुम्ही म्हणाल हे कोइन्सिडन्स ही असू शकतं, तर तेही असू शकतं. मी तुम्हाला जबरदस्ती विश्वास ठेवायला सांगत नाहीये, पण मला दुसरी गोष्ट सांगायची आहे, ती ऐका. दुसरी कथा, जे घर तुटायला आलं होतं ते पाण्याने जोडलं. नागपूर जवळच्या एका गावातली ही गोष्ट आहे. एक कुटुंब होतं, सधन कुटुंब. बाहेरून जर पाहिलं तर सगळं सुरळीत दिसतंय, पण घराच्या आत आत रोज भांडण, सासू सुनेचे वाद, नवरा बायकोमध्ये ताणतणाव, मुलांचं शिक्षण मागे पडत राहिलं होतं. एक प्रकारची विषारी हवाच जणू काही या घरात पसरलेली होती. त्या घरात एक वयस्कर आजी होती. ती गजानन महाराजांची निस्सीम भक्त होती. शेगावला दर महिन्याला जायची. तिचा विश्वास दगडासारखा पक्का होता. एक दिवस ती सगळ्यांना म्हणाली, मला कुणीही काहीच बोलू नका, मी फक्त एक गोष्ट करणार आहे. 7 दिवस मला माझ्या पद्धतीने ती गोष्ट करू द्या. कुणी काहीच बोललं नाही. त्या आजीने काय केलं माहितीये का? रोज पहाटे 4 वाजता त्या आजी उठायच्या. तांब्याच्या एका मोठ्या भांड्यात पाणी भरायच्या. त्या पाण्यासमोर गजानन महाराजांचा फोटो ठेवायच्या. मग त्या 108 वेळा गण गण गणात बोते म्हणायच्या. पूर्ण एकाग्रतेने, डोळे मिटून, मनात फक्त महाराजांचं रूप. मग ते पाणी त्या घरात सगळ्या पाण्यात मिसळायच्या. मग ते घरातल्या स्वयंपाकाच्या पाण्यात असो, पिण्याच्या पाण्यात, आंघोळीच्या पाण्यात आणि थोडंसं पाणी घरभर त्या शिंपडायच्या देखील. त्यांनी घरातल्या कोणालाही हे सांगितलं नाही की ते हे
काय करतायत? पहिले 2 दिवस काहीच फरक पडला नाही. तिसऱ्या दिवशी एक छोटीशी गोष्ट घडली. सुनेने आजींना चहा विचारला. स्वतःहून. आधी कधीच हे घडलं नव्हतं. चौथ्या दिवशी नवरा बायकोने एकत्र बसून जेवण केलं. आठवड्याभरात पहिल्यांदा असं घडलं होतं. 5व्या दिवशी मुलांनी हसत खेळत अभ्यास देखील सुरू केला. 7व्या दिवशी त्या घरात एक वेगळीच ऊर्जा जाणवायला लागली. भांडणं पूर्णपणे थांबली नव्हती, पण त्यांची तीव्रता मात्र आता कमी झाली होती. लोक एकमेकांशी बोलायला लागले, समजून घ्यायला लागले. ती आजी फक्त हसली. तिने मनातल्या मनात महाराजांना सांगितलं, महाराज, तुम्हीच केलं हो हे सगळं. तिसरी कथा, परीक्षेच्या भीतीवर मात. ही गोष्ट एका तरुण मुलाची आहे. 10वीची परीक्षा जवळ आली होती. अभ्यास खूप केला होता, पण भीती मात्र अजिबात कमी होत नव्हती. रात्री झोपच यायचं नाही याला. याचे हातपाय थरथरायचे. मला मला परीक्षेत काहीच आठवणार नाही, मी नापासच होणार, असे विचार त्याच्या मनात सतत यायला लागायचे. त्या मुलाची आई स्वामी भक्त होती. तिने सांगितलं, बाळा, रोज रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास पाणी घे, दोन्ही हातांनी ते पकड, डोळे मिटून स्वामींचं नाव घे. 11 वेळा तुला नाव घ्यायचंय. मग मनातल्या मनात सांग की मला सगळं काही आठवतंय, मी यशस्वी होणार आहे. आणि मग ते पाणी पी. मित्र हो, त्या मुलाने तसं केलं. रोज रात्री केलं. पहिल्या 2-3 दिवशी तर त्याला काही फरक जाणवला नाही, पण 4थ्या दिवशी त्याला जाणवलं की त्या रात्री त्याला शांतपणे झोप लागते. एका आठवड्यानंतर त्याला जाणवायला लागलं की अभ्यास करताना एकाग्रता त्याची वाढलेली आहे. त्याची भीती पूर्णपणे गेलेली नव्हती, पण ती आता आटोक्यात आलेली आहे. परीक्षा झाली, निकाल लागला. त्या मुलाला अपेक्षेपेक्षा जास्त मार्क मिळाले. आता तो मुलगा कॉलेजला जातो, पण आजही रात्री झोपण्यापूर्वी तो 1 ग्लास पाणी घेतो, स्वामींचं नाव घेतो आणि मगच झोपतो. जणू काही ही त्याची सवयच झालेली आहे, कारण त्याला आता अनुभव आलेला आहे आणि स्वतःला आलेला अनुभव हा सगळ्यात मोठा पुरावा असतो. विज्ञान काय सांगतं? मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही ऐकल्या त्या श्रद्धेच्या कथा होत्या, या इतर लोकांच्या अनुभवांच्या गोष्टी होत्या. पण मला माहिती आहे तुमच्यातले काही जण अजूनही विचार करत असतील की हे सगळं ठीक आहे, पण याला काही वैज्ञानिक आधार आहे का? तर मित्र हो आहे. आणि इथे येतो डॉक्टर मजारू इमोटो यांचा एक प्रयोग. डॉक्टर मजारू इमोटो हे जपानी संशोधक होते. त्यांनी पाण्यावर एक अत्यंत अनोखा प्रयोग केला, जो जगभरात चर्चेचा विषय बनला. त्यांचा प्रयोग अगदी साधा होता. त्यांनी पाण्याचे अनेक नमुने घेतले. काही नमुन्यांसमोर त्यांनी सकारात्मक शब्द बोलले. आता हे शब्द कोणते होते? तर लव, थँक्यू, ग्रॅटिट्यूड, प्रेम, कृतज्ञता आणि आभार. दुसऱ्या काही नमुन्यांसमोर त्यांनी नकारात्मक शब्द बोलले, म्हणजे हेट, अँगर, यू डिस्गस्ट मी, द्वेष, राग, तिरस्कार. काही नमुन्यांना त्यांनी सुंदर संगीत ऐकवलं, मोझार्ट, बिथोवेन सारखं. आणि काही नमुन्यांना कर्कश आवाज आणि भांडणांचे आवाज ऐकवले. आणि मग त्यांनी ते पाणी फ्रीजमध्ये गोठवलं आणि नंतर गोठवलेलं ते घेऊन मायक्रोस्कोप खाली त्या पाण्यापासून तयार झालेल्या बर्फाच्या क्रिस्टल्सला ठेवून त्यांचं निरीक्षण केलं. आणि त्यांना जे दिसलं हे खरंच अविश्वसनीय होतं. ज्या पाण्याला लव आणि थँक्यू बोललं होतं, त्या पाण्याचे क्रिस्टल्स अत्यंत सुंदर होते, म्हणजे सममितीय, चमकदार आणि हिऱ्यासारखे तेजस्वी होते. जणू काही निसर्गाने स्वतः एक कलाकृती घडवली असेल. आणि ज्या पाण्याला हेट आणि अँगर बोललं होतं, त्याचं रूप, त्या पाण्याचे क्रिस्टल्स मात्र अगदीच विद्रूप होते, तुटलेले, विखुरलेले, कुरूप. जणू काही ते पाणी आतून मोडलंच होतं. हा प्रयोग त्यांनी शेकडो वेळा केला, वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये केला आणि प्रत्येक वेळी निकाल हा सारखाच आला. आता मित्र थांबा आणि विचार करा,
मला माहिती आहे काही जण म्हणतील की हा प्रयोग मेन स्ट्रीम सायन्सने पूर्णपणे ऍक्सेप्ट केलेला नाही. हे बरोबर आहे. या प्रयोगावर वैज्ञानिक समुदायात चर्चा झाली आहे आणि त्यावर टीकाही झालेली आहे. मी तुम्हाला खोटं सांगत नाहीये. पण एक गोष्ट विचारात घ्या. पाण्याचा आकार, त्याची रचना, ती बाह्य घटकांमुळे बदलते हे मात्र विज्ञान मान्य करतं. तापमान, दाब, रासायनिक पदार्थ यामुळे पाण्याच्या रेणूंची मांडणी जी असते ती बदलते हे देखील सिद्ध झालेलं आहे. ध्वनी लहरी पाण्यावर परिणाम करू शकतात हे देखील सिद्ध झालेलं आहे. सायमॅटिक्स नावाचं एक संपूर्ण शास्त्रच आहे ज्यात ध्वनीमुळे पाण्याच्या पृष्ठभागावर सुंदर पॅटर्न्स तयार होतात हे दाखवलं गेलेलं आहे. तर ध्वनी लहरी जर पाण्याच्या पृष्ठभागाचा आकार बदलू शकत असतात तर मग मंत्राच्या ध्वनी लहरी पाण्यावर परिणाम करू शकतात हे इतकं अशक्य आहे का हो? आणि इमोटोनचा प्रयोग जरी सगळ्यांना मान्य नसला तरी त्याने एक दरवाजा उघडला आहे, एक शक्यता दाखवली आहे आणि ती शक्यता आपल्या संतांच्या ज्ञानांशी पूर्णपणे जुळते. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शरीरात किती टक्के पाणी आहे तुम्हाला माहिती आहे का? 70%. हो, 70%. आपलं रक्त, आपले स्नायू, आपला मेंदू सगळीकडे फक्त पाणीच आहे. तर विचार करा, जर बाहेर एका ग्लासातल्या पाण्यावर शब्दांचा, भावनांचा परिणाम होऊ शकतो तर आपल्या शरीरातल्या पाण्यावर त्याचा परिणाम कसा होणार नाही बरं? आपल्या विचारांचा, आपल्या भावनांचा, आपल्या शब्दांचा आपल्या शरीरातील पाण्यावर काय परिणाम होत असेल? म्हणजे जेव्हा तुम्ही रागात असाल, जेव्हा तुम्ही द्वेष करत असाल तेव्हा तुमच्या शरीरातलं पाणी त्याच विद्रूप क्रिस्टल सारखं होतं. आणि जेव्हा तुम्ही प्रेमात असता, जेव्हा तुम्ही कृतज्ञ असता, जेव्हा तुम्ही मंत्र जाप करत असता, जेव्हा तुमच्या मनात फक्त स्वामी किंवा गजानन महाराज असतात तेव्हा तुमच्या शरीरातलं पाणी हिऱ्यासारखं चमकत असेल. आणि हेच तर आपले संत सांगत होते. वेगळ्या भाषेत, वेगळ्या शब्दात, पण सांगत मात्र तेच होते. गाभा तोच, पण फक्त शब्द वेगळे. स्वामी समर्थ म्हणायचे, भिवू नकोस. म्हणजे भीती म्हणजे नकारात्मक भावना आहे. ती शरीरातल्या पाण्याला विषारी करते. भिवू नकोस म्हणजे ते विष शरीरातून काढून टाक. गजानन महाराजांचा गण गण गणात बोते हा मंत्र म्हणजे एक शक्तिशाली ध्वनी लहरी आहे. ती शरीरातल्या आणि शरीराबाहेरच्या पाण्यालाही शुद्ध करते, पॉझिटिव्हिटीने चार्ज करते. आता लागला ना कनेक्शन? विज्ञान आणि अध्यात्म दोन वेगळे रस्ते आहेत, पण ध्येय मात्र एकच आहे. हे तुम्ही कसं करायचं? सोपी कृती. मित्रांनो, आता सगळ्यात महत्वाचा भाग, तुम्ही हे घरच्या घरी कसं करायचं ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो. अगदी सोपं आहे, हे कोणीही करू शकतं. पहिली पायरी, एक स्वच्छ पेला घ्या. शक्यतो काचेचा किंवा तांब्याचा घ्या. तांब्याचा असेल तर उत्तम, कारण तांब्याचे स्वतःचे अनेक आरोग्यदायी गुणधर्म देखील आहेत. त्यात स्वच्छ आणि शुद्ध पाणी भरा. दुसरी पायरी, तो पेला तुमच्या दोन्ही हातामध्ये हळुवारपणे घ्या, जसं काही तुम्ही एक मौल्यवान वस्तू धरत आहात. तुमच्या हातांचा स्पर्श त्या पेल्याला जाणवू द्या. आता तिसरी पायरी, डोळे मिटा, शांत व्हा. 3 दीर्घ श्वास घ्या. आत बाहेर, आत बाहेर, आत आणि बाहेर. मनातले सगळे विचार बाजूला ठेवा. फक्त एका क्षणासाठी सगळं काही विसरा. आता चौथी पायरी, तुमच्या आराध्य देवतेचं स्मरण करा. श्री स्वामी समर्थ, श्री गजानन महाराज, साईबाबा, विठ्ठल, जीसस, श्री कृष्ण, कोणीही असो, जे तुमच्या हृदयाला जवळचे आहेत त्यांचं रूप तुमच्या डोळ्यासमोर आणा. त्यांचा चेहरा, त्यांचं हास्य, त्यांची कृपादृष्टी सगळं काही आठवा. ते तुमच्या समोर उभे आहेत असं अनुभवा. आता पाचवी पायरी, आता मंत्र जाप सुरू करा. किमान 11 वेळा किंवा 21 वेळा हळूहळू आवाजात किंवा मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ किंवा गणगण गणात बोते किंवा
ओम साई राम. जो मंत्र तुम्हाला प्रिय आहे तो करा. प्रत्येक जप करत असताना असं अनुभवा की त्या शब्दांची ऊर्जा तुमच्या हातांमधून त्या पाण्यात जाते. जसं दिव्याचा प्रकाश सगळीकडे पसरतो तसं तुमच्या मंत्रांची ऊर्जा पाण्यात पसरते, हे अनुभवा. आता 6वी पायरी. जप झाल्यावर त्या पाण्याकडे बघा आणि मनातल्या मनात तुमची इच्छा स्पष्टपणे बोला. मी पूर्णपणे निरोगी आहे, किंवा माझ्या घरात शांती आहे, किंवा मी यशस्वी होत आहे. लक्षात ठेवा, हे वाक्य नेहमी सकारात्मक आणि वर्तमान काळात असलं पाहिजे. माझा आजार जावा असं नाही, तर मी निरोगी आहे असं. फरक समजलंय ना? आता 7वी पायरी. आता ते पाणी आनंदाने, कृतज्ञतेने प्राशन करा. पिताना असं अनुभवा की स्वामींचा, महाराजांचा प्रसाद तुम्ही स्वीकारत आहात. ते पाणी तुमच्या शरीरातल्या प्रत्येक पेशींपर्यंत पोहोचतंय आणि तिथलं पाणी शुद्ध करतंय, चार्ज करतंय, हे अनुभवा. बस इतकंच. हे रोज सकाळी करा, रिकाम्या पोटी करा आणि किमान 7 दिवस सातत्याने करा. 7 दिवसानंतर तुम्हालाच फरक जाणवायला लागेल. आणि हो, एक महत्वाची गोष्ट, जर तुम्हाला घरात शांतता हवी असेल तर हे अभिमंत्रित केलेलं पाणी घरभर शिंपडा. प्रत्येक खोलीत, प्रत्येक कोपऱ्यात. याने घरातल्या नकारात्मक ऊर्जेचं शुद्धीकरण होत असतं. हे का काम करतं? मित्रांनो, तुम्ही विचार करत असाल, हे खरंच काम करतं का? तर मी तुम्हाला सांगतो, हे 3 कारण आहेत. या 3 कारणामुळे हे काम करतं. पहिलं कारण, श्रद्धेची शक्ती. जेव्हा तुम्ही पूर्ण विश्वासाने एखादी गोष्ट करता, तेव्हा तुमचं मन, तुमचं शरीर, तुमची ऊर्जा सगळं एका दिशेने वळतं. प्लसिबो इफेक्टला आजचं विज्ञान मान्य करतं. विश्वासाने शरीरात रासायनिक बदल होतात, हे सिद्ध झालंय. त्यामुळे श्रद्धा ही अंधश्रद्धा नाही, ती फक्त एक शक्ती आहे, हे लक्षात घ्या. आता दुसरं कारण, मंत्रांच्या ध्वनी लहरी. प्रत्येक मंत्राची एक विशिष्ट फ्रिक्वेन्सी असते. ओम या एकाच शब्दाच्या कंपनांवर जगभरात संशोधन झालेलं आहे. या ध्वनी लहरी शरीरातल्या पेशींवर, पाण्यावर आणि वातावरणावर परिणाम करत असतात. हे विज्ञान आहे, यात काहीच अंधश्रद्धा नाही. आता तिसरं कारण, संकल्पाची शक्ती. जेव्हा तुम्ही स्पष्ट, सकारात्मक संकल्प करता, तेव्हा तुमचं अवचेतन मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड त्या दिशेने काम करायला लागतं. तुमचे निर्णय बदलतात, तुमचं वर्तन बदलतं आणि हळूहळू तुमचं आयुष्यही बदलायला लागतं. पाणी हे त्या संकल्पाचं माध्यम बनतं. तर मित्र हो, हे तिन्ही मिळून एक अत्यंत शक्तिशाली प्रक्रिया बनते, जी आपल्या संतांनी आपल्याला दिलेली आहे. आपल्याला फक्त ती वापरायची आहे. तर मित्र हो, आज आपण एक अद्भुत प्रवास केलेला आहे. आपण पाहिलं की पाणी हे नुसतंच पाणी नाही, ते एक जिवंत माध्यम आहे. ते शब्द ऐकतं, भावनांना समजून घेतं, ऊर्जा शोषतं. आपण पाहिलं की आपल्या संतांना, आपल्या महाराजांना हे ज्ञान हजारो वर्षांपूर्वी, शेकडो वर्षांपूर्वी आधीच माहिती होतं. त्यांनी तीर्थ दिलं, अंगारा दिला, अभिमंत्रित जल दिलं. ते सगळं या ज्ञानावरच आधारित होतं. आणि आपण पाहिलं की आधुनिक विज्ञानही याच दिशेने विचार करायला लागलेला आहे. इमोटोनचा प्रयोग असो की सायमॅटिक्स असो किंवा ध्वनी लहरींचं संशोधन असो, विज्ञान हळूहळू त्या सत्याजवळ पोहोचतंय, जे आपल्या ऋषी मुनींना आधीच ठाऊक होतं. मित्रांनो, तुम्हाला एकच सांगेल, हा प्रयोग तुम्ही स्वतः करून बघा. फक्त 7 दिवस रोज सकाळी मी सांगितलेल्या स्टेप्स फॉलो करा. यासाठी कोणताही खर्च लागणार नाही, यामुळे कोणतंही नुकसान देखील होणार नाही. फक्त 5 ते 10 मिनिटं तुमच्या वेळेतून वेगळे काढा आणि 7 दिवसानंतर तुम्हाला जो अनुभव येईल तो खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. मला ते वाचायला नक्की आवडेल आणि तुमचे अनुभव वाचून बाकीच्या लोकांनाही प्रेरणा मिळेल. श्रद्धा आणि विज्ञान या दोन्ही एकमेकांचे हात धरून चालत असतात मित्र हो. आपल्याला फक्त डोळे उघडून बघायचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल
असेल तर लाईक करा, शेअर करा, तुमच्या ओळखीच्या लोकांपर्यंत पोहोचवा, कारण ही माहिती प्रत्येकाला मिळायला हवी. आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच अनेक रहस्यमय आणि ज्ञानवर्धक विषयावर आपण पुढेही बोलणार आहोत. तर मित्र हो, आज इतकंच. भिवू नका, स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. गण गण गणात बोते, श्री स्वामी समर्थ. धन्यवाद मित्र हो.